नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी सेतू पुस्तिका अभ्यासिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस आहे 34वा. क्षेत्र आपलं आहे लेखन आणि लेखन क्षमता कौशल्य. पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकावर लेखन करता येणे. बघा, मी मागच्याच वेळी दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की आपला पाठ्यपुस्तकाचा या सेतू अभ्यासिकेशी भरपूर जवळचा संबंध आहे, ज्यासाठी बेसिक हे आपलं पूर्ण करून घेतलं जात आहे या सेतू अभ्यासिकेतून. तर बाळांनो, लेखन क्षमता विकसित करण्यासाठी आपण बातमी लेखन काय आणि कसं केलं जातं आणि ते समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. तर जाणून घेऊयात. इथे एक प्रकारची एक बातमी दिलेली आहे आणि त्या बातमीवरून तुम्हाला समजून येईल की बातमी लेखन कसं केलं जातं. तर पाहूयात की या बातमीत काय सांगितलेलं आहे. वैद्यकीय 2-3 वर्षाच्या परीक्षा गुरुवारीच. वैद्यकीय 2-3 वर्षाच्या परीक्षा गुरुवारीच. राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका. वृत्तसंस्था 8 जून. मुंबई. राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा 10 जून पासून घेण्यावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ठाम आहे. नियोजित वेळापत्रकात कुठलाही बदल होणार नसल्याचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्पष्ट केले. यावर्षी परीक्षा कोरोनाची स्थिती पाहता पुढे ढकलल्या जाव्या किंवा आभासी घेतल्या जाव्या अशी मागणी विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून केली जात होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आणि केंद्रीय परिषदेच्या निर्देशानुसार या परीक्षा आभासी घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. या परीक्षा आभासी घेण्याबाबतची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली असल्यामुळे परीक्षा 10 जून पासून वेळापत्रकानुसार ऑफलाईन होणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठाकडून सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी कोरोना अहवाल नकारात्मक असणे बंधनकारक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आहे त्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे. बघा, अशा प्रकारची एक बातमी ही वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि ती आपल्याला दिलेली आहे. आपण ही मी आता वाचल्यानंतर थोडी तुमच्या लक्षात आली असेल की यात काय सांगितलेलं आहे, याला शीर्षक काय दिलेलं आहे, कुठून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि कुठली आहे ते. तर बाळांनो, आता इथं बघा, आपल्याला काही कृती अशा विचारलेल्या आहेत की बातमीचा विषय कोणता आहे. बातमीचा विषय आपल्याला लगेच सांगता येईल की काय आहे, की वैद्यकीय 2-3 वर्षांचे परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षेबद्दल आपल्याला इथं तो विषय दिलेला आहे, वैद्यकीय परीक्षा. बातमीचे शीर्षक कोणते आहे? शीर्षक म्हणजे पहिल्या ठळक अक्षरात दिलेला नाव, वैद्यकीय 2-3 वर्षाच्या परीक्षा गुरुवारीच. पुढे आपल्याला असं विचारलेलं आहे बघा की बातमीचा स्रोत म्हणजे कुठून ही बातमी आलेली आहे, कशाच्या माध्यमातून आलेली आहे. तर ही जी बातमी आहे ती वृत्तसंस्थेकडून आपल्याला आलेली आहे, म्हणून आपण बातमीचा स्रोत लिहू शकतो वृत्तसंस्था. मुंबई. बातमीचे स्थळ व दिनांक. कुठलं स्थळ आहे तर इथे दिलेले बघा, मुंबई आहे आणि इथे तारीख पण दिलेली आहे, तेव्हा मुंबई 8 जून असं आपण लिहू शकतो. आता आपण ही बातमी समजून घेतल्यानंतर म्हणजे कोणकोणत्या गोष्टी बातमी लेखनामध्ये गरजेच्या आहेत हे मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आत्ताही आपण काही प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि आता हे जाणून घेतल्यानंतर आपण सक्षम बनायचं आहे. ते कसं काय त्यात आपण पाहूयात. बघा की खाली बातमी लेखण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भागाची माहिती देणं गरजेचं आहे. तर बातमीचं निरीक्षण करताना मी परवाही सांगितलं की बाळांनो, ज्यावेळी तुम्ही आता बातमी वाचणार आहात, पाहणार आहात, ऐकणार आहात, मग टीव्हीच्या माध्यमातून पाहणार असाल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहणार असाल किंवा रेडिओच्या माध्यमातून ऐकणार असाल, तर ती बातमी वाचत असताना, ऐकत असताना, पाहत असताना लक्षात ठेवा, स्थळ बघा, शीर्षक ऐका त्याचं काय आहे, उपशीर्षक काय आहे तेही पहा
मुख्य कमथळा काय त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि उचित दिनांक आणि ठिकाण कोणतं आहे, या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला बातमी लेखन करता येणं अत्यंत सोपं ठरणार आहे. बघा की ही जी दुसरी बातमी आहे की त्या पहिल्या परिच्छेदामध्ये महत्त्वाचा भाग, त्यानंतरचे सविस्तर वृत्त इत्यादी बातमी लेखनासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या भागाची माहिती आपण घेणार आहोत. आता इथे एक दुसरी बातमी दिलेली, ती बातमी तुम्हाला वाचून दाखवते. मंगळवारी 201 पॉझिटिव्ह, 5 मृत्यू. बाधितांची संख्या 94,490. 409 रुग्णांना डिस्चार्ज. प्रतिनिधी 8 जून अमरावती. गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सातत्याने घसरला असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली असून 209 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 94,490 वर पोहोचला आहे. मंगळवारी 24 तासात जिल्ह्यात 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना मृतकांचा आकडा 1,511 वर पोहोचला आहे. मंगळवारी मृतक 5 रुग्णांपैकी 1 शहरातील तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यासोबतच मंगळवारी जिल्ह्यात 409 रुग्णांचा कोविड मुक्त झाल्याचे 409 रुग्णांना कोविड मुक्त झाल्याचे डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 90,008 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,971 आहे. यापैकी महापालिका क्षेत्रातील 624 तर ग्रामीण परिसरातील 2,352 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच महापालिका क्षेत्रात 425 व ग्रामीण भागात 1,690 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. गेल्या 24 तासात 6,774 नागरिकांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 2.96% अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तसेच कोविड मुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले असून 95.26% पोहोचले आहे. बघा, ही सगळी बातमी जी आहे ती कोरोनाबद्दलची दिलेली आहे. सविस्तर बातमी दिलेली आहे की अमरावती या ठिकाणची. आता बघा की या 2 बातम्या पाहिल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला बातमी लिहिता येणं गरजेचं आहे आणि ती आपल्याला सराव केल्यानंतर बातमी लिहिता येते. तर बघा खाली बघा अजून एक प्लास्टिक जनजागृती न्यूज नेटवर्क जनमत. मुंबई दिनांक 19 जून. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी वातावरण लाभावे यासाठी शासनामार्फत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 23 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. त्यामुळे काही अपवादात्मक प्लास्टिक सोडल्यास प्लास्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे. प्लास्टिक बंदी होण्यापूर्वी प्लास्टिकला काय पर्याय असू शकतात याची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी महानगरपालिकेने 22 ते 24 जून दरम्यान वरळीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्या जमा कराव्यात अशी अपेक्षा सूत्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्लास्टिकला पर्याय असलेल्या कॅनव्हास, ज्यूट, कागदी पिशव्या यांचा वापर वाढावा म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे. पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिकचे रिसायकल कसे व कुठे करता येईल याची माहिती या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. बघा, प्लास्टिकची जनजागृती किती छान केलेली आहे हे आपल्याला याच्यावरून समजतंय. आता हे या पाहिल्यानंतर तुम्हाला एक विषय दिलेला आहे, एक 2-3 विषय दिलेले आहेत आणि त्या विषयानुसार तुम्हाला एक बातमी तयार करायची आहे. जसे की बघा, सत्र 2020-2021 10वीची परीक्षा रद्द करण्यात आली. मग हे शीर्षक घेऊन तुम्ही ती बातमी तयार करायची
आहे का, कशी, केव्हा वगैरे वगैरे. दुसरं आहे गेटवे ऑफ इंडियावर योग साधना. हे योग साधनेचं शिबिर आयोजित केलेलं आहे गेटवे या ठिकाणी. अशी आपण कल्पना करायची आहे आणि ती कल्पना करून आपण त्याबाबतची आपल्या मतानुसार मनानुसार बातमी लेखन करायचं आहे. नागपुरातील सर्वात सुंदर शाळा. एखादी शाळा घ्या आणि त्या शाळेबद्दल तुम्ही लिहू शकता. काळसिद्धेश्वर हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. बघा की तुमच्या शाळेमध्ये सुद्धा काही तुम्ही 5वी 6वी 7वी 8वीत वगैरे असताना, आता गेले 2 वर्ष आपण ऑफलाईन नाही आहोत शाळेत, त्यामुळं शिक्षक दिन साजरा करत नाही आहोत. परंतु तुम्ही लहान असताना, म्हणजे तुम्ही 8वीत असताना तुमच्या शाळेत देखील असा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला झाला असेल, विद्यार्थी शिक्षक दिन. मग काळसिद्धेश्वर हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक दिन, म्हणजे जो शिक्षक दिन साजरा केला जातो 5 सप्टेंबरला, तर त्या दिवशी कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात आपल्या शाळेत, साधारणतः तेच सगळ्या शाळेमध्ये घेतले जातात. थोडाफार बदल हा असू शकतो. तर फक्त तिथं आपण शाळेचं नाव लिहायचं काळसिद्धेश्वर हायस्कूल कोल्हापूर, आणि बऱ्याच अंशी आपण आपल्या शाळेचं जे घेतलं जातं तेच तुम्ही तिथे लिहिलं तरी सुद्धा त्या बातमी लेखनामध्ये चालू शकतं आणि त्याप्रमाणे तुम्ही ती बातमी लिहायची आहे. अशाच शैक्षणिक बातम्या आपल्याला विचारल्या जातात. त्यामुळे बऱ्यापैकी आपण शाळेत वेगवेगळे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांवर सतत बातमी लेखन करत राहा, म्हणजे आपल्याला बातमी लेखन करायला कोणतीही कसलीच अडचण येणार नाही. दुसरं असं की बघा, वेगवेगळे कार्यक्रम दिनविशेषचे जे असतात ते साजरे प्रत्येक शाळेमध्ये लहान अगदी प्राथमिक माध्यमिक या विविध शाळेतून केले जातात आणि त्याच्या बातम्या आपल्या या पेपरमध्ये नक्की येत असतात. मग त्या पेपरमधील बातम्या आपण नक्की वाचा, त्याची कात्रणं काढून ठेवा आणि अगदी त्याप्रमाणे मी माझ्या शाळेत साजरा झाला आहे, तो कसा झाला आहे, त्याचा आधार घेऊन तुम्ही लिहिण्याचा सराव जर केलात तर तुम्हाला बातमी लेखन अवघड जाणार नाही. बघा की कल्पक होऊया. तुमच्या शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमावर बातमी तयार करा. बघा मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे, जसं की आपण शाळेमध्ये विविध स्पर्धा घेतो, त्या स्पर्धा कशाच्या निमित्तानं घेतो ते घेऊन कशा रीतीने तो कार्यक्रम आपण संपन्न करतो ते सगळं सविस्तर आपण त्या बातमीमध्ये लिहिणं म्हणजेच बातमी लेखन करणं असं होतं. जसं की एखाद दिवशी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कार्यानुभव विषयाअंतर्गत एखादा तुम्ही बाजार भरवत असाल तर त्या बाजाराची बातमी तुम्ही देऊ शकता. गणेश उत्सव प्रत्येक शाळेमध्ये साजरा होतो, मग तो गणेशोत्सव तुमच्या शाळेत कसा साजरा झाला ते तुम्ही देऊ शकता, तीही बातमी तुम्ही लिहू शकता. चालू घडामोडीवर आधारित बातम्या तयार करा. आत्ताच्या सध्या ज्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्याच्यावर देखील तुम्ही बातमी तयार करू शकता. बातम्या ऐका म्हणून सुरुवातीलाच आपण बघितलं की तुम्ही श्रवण आपलं जे क्षेत्र आहे ते बहुश्रुत होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी आपण बहुश्रुत होऊ त्यावेळी लेखन क्षमता करायला आपण बिलकुल मागं सरणार नाही. दूरदर्शनवरील बातम्या पाहून स्वतः बातमी तयार करा. बघा दूरदर्शनवर ठळक बातम्या सांगितल्या जातात, त्यातलीच एखादी बातमी घ्या आणि तुम्ही ती सविस्तरपणे करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला ती बातमी लिहिता येईल. अशीच बातमी लेखन तुम्ही जर लक्षपूर्वक अभ्यासपूर्वक जर पाहाल आणि निरीक्षण कराल आणि या 5 मुद्द्यानुसार पुढे जात राहाल तर तुम्हाला बातमी लेखनामध्ये कोणतीही आणि कसलीही अडचण येणार नाही. भावी वार्ताहर आपण व्हायला खरंच खूप मदत होईल याच अपेक्षेत आज आपण इथं थांबतोय. त्याचबरोबर रोहिणी बगाडे किंवा गोडवा मराठीचा इयत्ता 10वी अशा या चॅनलवर जर तुम्ही काही बातमी लेखनाबद्दलचे व्हिडिओ सर्च केले तर नक्की तुम्हाला ते अत्यंत उपयुक्त उदाहरणासह दिसतील. नक्की तुम्ही ते पाहाल यात शंका नाही आणि नक्की ते पहा याच अपेक्षेत आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.